साहेब, TI साहेब, नायकवाडी सरकारी वकील साहेब, तसेच पाचोरा न्यायालयाचे अधीक्षक, तसेच कर्मचारी, पोलीस बांधव आणि उपस्थित सर्व सन्मान्य वकील बंधू. तर खरं पाहिलं तर निरोप समारंभाचा जो क्षण असतो तो आमच्यासाठी भावनिक असतो आणि या प्रसंगी नेमकी काय बोलायचं या ठिकाणी ही आमच्यासाठी फार मोठी भाषणाची गोष्ट वेगळी असते, एखादा टॉपिक असतो, परंतु ह्या भाषणामध्ये काय बोलायचं तर हे खरं आमच्यासाठी अवघड असतं. तर या प्रसंगी जे आपल्याला अनुभव आले आणि आपले जे सर्वांचं आम्हाला सहकार्य मिळालं त्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा क्षण असतो, आभार मानण्याचा क्षण असतो. तर या ठिकाणी तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की न्यायाधीश म्हटलं तर या ठिकाणी 3 वर्षांनी बदली आणि प्रत्येक न्यायाधीशाचं हे नैसर्गिक वर्तन म्हणा, नॅचरल कंडक्ट म्हणा, का बदली झाल्यानंतर त्याला उत्सुकता असते की बाबा कुठलं स्टेशन मिळतंय आणि तिथला म्हणजे प्रत्येक न्यायाधीश या ठिकाणी सर्वात जी पहिली चौकशी करत असेल बदलल्यानंतर तर तिथला बार कसा आहे. कारण तर त्या न्यायाधीशाला 3 वर्ष काम करायचं असतं, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की बार बेंचच्या रेजिस्ट्रेशनशिवाय या ठिकाणी न्यायालयाचं काम सुरळीत चालू शकत नाही. कारण आपलं जर सहकार्य नसेल तर आम्हाला डिस्पोजल मिळणार नाही आणि कामामध्ये अनेक अडचणी येतात. तर मला तो दिवस आठवतोय 5 एप्रिल 2024 रोजी आम्हाला माहितच होते की आज शेवटचा दिवस आहे, कारण ऑन ऑर बिफोर 7 एप्रिलला आमची EJT येत असते. तर आम्ही संध्याकाळी वाटच पाहत होतो आणि मोबाईलवर घेऊनच बसलो होतो. एक 9:15 9:30 ती लिस्ट पडली आणि पहिल्या लिस्ट पडल्यानंतर एवढी लिस्ट चेक करण्यापेक्षा डायरेक्ट मी माझं नाव तिथं सर्च मध्ये टाकलं आणि माझ्या नावासमोर फ्रॉम पुणे टू पाचोरा डिस्ट्रिक्ट जळगाव. आपल्याला फ्रँकली सांगतो जळगावमध्ये माझे बरेच मित्र होते, परंतु ते 40गाव मी नाव ऐकलं होतं, म्हणजे 40गाव बद्दल. त्यानंतर एरंडोला आमचे मित्र होते, भुसावळला होते, त्यानंतर अमळनेरला होते आणि जळगाव डिस्ट्रिक्ट असल्यामुळे सर्वांना माहितच आहे. परंतु टू बी फ्रँकली तुम्ही पाचोरा नाव कधी ऐकलं नव्हतं असं. त्यानंतर एक 10 मिनिटांनी श्रीखंडे साहेबांचा फोन आला. साहेबांचा शब्द मला आठवतो, साहेब आपण मनामध्ये कसल्या प्रकारचं किंतु परंतु न ठेवता या बार एकदम उत्तम आहे, स्टाफ खूप छान आहे आणि उच्च दर्जाची मेडिकल फॅसिलिटी आहे, शाळा आहे, निर्मल इंटरनॅशनल स्कूल आहे, शिंदे इंटरनॅशनल स्कूल आहे. आणि त्यावेळेस थोडा सुटकेचा श्वास घेतला आणि एक मुगळीकर साहेब होते, पोलीस एजम होते, आपण काम केलं असेल तर ते मुगळीकर साहेब आणि आम्ही सोबत ACC म्हणून ठाण्याला 2014 काम केलं. नंतर साहेबांनी मला फोन करून सांगितलं, म्हणजे मी पाचोऱ्याला एकदा इन्स्पेक्शनला गेलो होतो आणि छान डेव्हलप तालुका आहे आणि रेल्वे रूट आहे. त्यानंतर मग मी 10 जूनला या ठिकाणी आलो. आपण मुलांची शाळा बदलते, अनेक गोष्टी असतात. नवीन ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला त्या परिसरामध्ये कार्यालय कसं आहे, निवासस्थान भेटेल का, ऑफिस भेटेल का, या सगळ्या गोष्टींचे अनेक प्रश्न असतात. आणि ऍक्च्युली आपण ते 2-3 वर्ष जे त्या सहवासामध्ये, त्या तालुक्यामध्ये, त्या ऑफिसमध्ये जे काम करत असतो आणि कुठेतरी एक जिव्हाळ्याचं नातेसंबंध तयार होतात. त्याच पद्धतीने माझी वैयक्तिक सरांचा कालावधी म्हणजे सहवास आपला फार कमी लागला. आता एक ज्या वेळेला लोक अदालत होती, आपण न्याय आपल्या दारीचा एक मोठा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या सहकार्य, म्हणजे आपणच त्याच्यामध्ये सगळी भूमिका महत्वाची होती जी निर्मल शाळेमध्ये घेतलेली होती. आणि इतर पण आपण जे फिरतं लोक अदालत आता नगर वेळेला घेतलेला आहे, इतर लोक अदालत या ठिकाणी झाले, आपण कधी बैठकीला बोलवलं की सरांचा स्वभाव पाहिला. आता जस्ट PI साहेबांनी आतमध्ये बसलेला असताना ते बोलले की जज म्हणून आता मी पण ज्या वेळेला अर्धाने कामकाज करतो त्यावेळेला इथे प्रोटोकॉल माहिती असतात, अनेक कार्य असतात, त्याच्यामध्ये करतो. परंतु जसं PI साहेब बोलले की अधिकारी आणि न्यायाधीश याच्यामध्ये न्यायाधीश हा माणसातील जो व्यक्ती आहे हा व्यक्ती इथं पाहायला भेटला. आम्हाला त्यांना कधी ते जाणवत नव्हतं की आपण जज साहेबांसोबत बोलतोय किंवा जे काही प्रोटोकॉल अनेक बाबी असतात. आणि तीच गोष्ट ज्या वेळेला मी पण काही ठिकाणी यायचं चर्चा करायचं त्यावेळेला त्याच पद्धतीने आहे.
जास्त काही कालावधी सरांसोबत माझा झाला नाही, परंतु जितका होता तितका स्वभाव जो आहे तो ग्रेट व्यक्ती म्हणून आहे. आणि जी नातेसंबंध आहे ना, खूप दुनिया फार छोटी असते. की एक आमचे म्हणजे माझे त्यावेळेला 2013ला महसूल विभागामध्ये जॉईन झालो आणि जॉईन झाल्यानंतर कुंवर सिंग राजपूत म्हणून जे साहेब आहे, मी त्यांच्याकडे प्रोबेशनमध्ये गेलेलो होतो एका आठवड्यात. आमची तेव्हापासूनची जी दोस्ती झाली आतापर्यंत आम्ही दोघं एकमेकांचे खूप चांगल्या पद्धतीने बोलणं. आणि मेनली जे राजपूत सर आहेत तर ते सरांचे देखील ओळखीचे आहेत, सरांचे देखील ते चांगले दोस्त आहेत, परिचय आहेत. कुठेतरी अशी लिंक असते, आपण कुठेतरी परत आता सर ठाण्याला जात आहेत तरी देखील परत एकदा कुठे ना कुठे बोलणं होईल, हे होईल. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी नक्कीच म्हणजे आपलं काही बदली झाली म्हणजे ते रिलेशन संपत नाही, रिलेशन कायम स्वरूपाचं असतं. ज्या वेळेला नक्की कुठेतरी परत एकदा काम करण्याचा सोबत योग येईल. आणि मला एक सांगावं वाटतं म्हणजे आवर्जून ज्या वेळेला सरांसोबत मी बैठकीला येईल तर कोणती बैठक असेल असेल तर साहेब तर हमेशा सांगायचे की सगळे म्हणजे मला एक कौतुकाची बाबती आहे की कोणताही माणूस असेल तर त्याचं कौतुक केलं की त्याला बरं वाटतं की नाही वा आहे. जवळपास 6वा जिल्हा असेल, 8वं 9वं पोलीस स्टेशन असेल, तर बऱ्याच न्यायाधीशांसोबत इंटरॅक्शन होत होतं. गडचिरोलीपासून सुरुवात झालेली आमची. परंतु त्यावेळेसचे इंटरॅक्शन करायची पद्धत, कारण फार कमी रिॲक्ट व्हायचे. जे न्यायाधीश असायचे ते फक्त कामापुरता जेवढं आपल्या कामाच्या संदर्भाने आपलं बोलणं व्हायचं तेवढ्या पुरतच राहायचे. परंतु निमसे साहेब नक्कीच एकदम वेगळे होते की जे काही चुका झाल्या पोलिसांच्या तर त्याबद्दल सुद्धा ते सांगायचे की नवीन अपडेशन असे आले आहेत लॉमध्ये, तुम्हाला हे बदलणं गरजेचं आहे, असे हे झाले. काही न्यायनिवाडे सांगायचे ते. आणि बोललं तर आता सरांनी तर त्यांच्याबद्दल भरपूर बोलले आहेत. तर आमचाही अनुभव तसाच आहे की निमसे साहेबांचं पोलीस मशिनरी असो किंवा बार असोसिएशन असो, सर्वांसोबत त्यांचं वागणं सेमच होतं. तर नक्कीच पाचोऱ्याहून ते अतिशय चांगल्या ठिकाणी ठाण्यासारख्या ठिकाणी चाललेले आहेत. सरांना विचारलं तेव्हा सरांनी म्हटलं की पहिलीच पोस्टिंग आहे तिकडची ठाण्याची. तर सरांना त्यांच्या आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.